SSC GD मध्ये बोट्स अँड स्ट्रीमवर किती छान प्रश्न विचारलाय पहा. स्थिर पाण्यात बोटीचा वेग म्हणजे स्पीड ऑफ दी बोट इन स्टील वॉटर दिलेली आहे. प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर म्हणजे डाऊनस्ट्रीम 45 किलोमीटर जाण्यासाठी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम 36 किलोमीटर जाण्यासाठी समान वेळ लागतो. आता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. याच्यामध्ये टाईम समान आहे, मग तेव्हा काय होतं, डिस्टन्स म्हणजे अंतर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं स्पीडच्या, म्हणजे अंतर हे वेगाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये असतं. तर प्रवाहाचा वेग विचारलेला आहे. मला सांगा डिस्टन्सचा काय रेशो काढता येईल आपल्याला. डिस्टन्स बघा, तिथे 45 किलोमीटर दिलं आहे आणि इथे 36 किलोमीटर दिलेलं आहे. तोच असणार स्पीड. आता 45 किलोमीटर डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातोय की नाही, मग मी इथे स्पीड डाऊन लिहितो. प्रवाहाच्या दिशेने याला म्हणतात डाऊनस्ट्रीम आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला म्हणतात अपस्ट्रीम, म्हणून मी इथे UP लिहितो. ठीक आहे, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ह्याला भाग लावता येईल मला. 9 5 45 आणि 9 चौक 36, 5 4. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरून जर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढायचा असेल तर बघा, बोटीचा स्थिर मी फक्त स्थिर लिहितो म्हणजे स्टील वॉटर, आणि स्ट्रीमचा वेग प्रवाहाचा वेग हे जर काढायचं असेल तर 5 आणि 4ची बेरीज वर करायची. हे बघा 5 + 4 आणि स्ट्रीम म्हणजे 5 - 4 याची वजाबाकी खाली करायची. 5 - 4 बघा ना, 5 आणि 4 किती येणार 9 आणि 5 - 4 येणार 1. आता बोटीचा स्थिर पाण्यातला वेग म्हणजे स्टील वॉटरमधला वेग 18 दिलेला आहे, म्हणजे याला 18 दिलेला आहे. कितीने गुणल्यावर 18 येतात 2ने. मग या 1ला पण कितीने गुणावं लागेल 2ने, जे आहे 2 kmph, जो असणार स्ट्रीमचा वेग म्हणजे प्रवाहाचा वेग, जे आहे ऑप्शन नंबर 3. बघा किती छान मेथड आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.